मंडळी, राजकारणात कधी कधी कोणता बॉम्ब कसा फुटेल आणि त्याचे हादरे कुठपर्यंत बसतील हे सांगणं ब्रह्मदेवालाही शक्य नसतं। आता सध्याचा राजकीय माहोलच बघा ना, खरा बॉम्ब फुटलाय तो दिल्लीमध्ये, पण त्याचे हादरे बसतायत आपल्या महाराष्ट्रामध्ये। विषय काय झालाय, देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, ज्याची लोक एवढ्या आतुरतेने खूप दिवसापासून वाट बघत होते। दिल्लीत विकेट पडली, पण इकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीतून इमर्जन्सी कॉल आला आणि फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले। आता या एका घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच प्रश्न घुमतोय आणि तो प्रश्न म्हणजे, जर देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले तर मग महाराष्ट्र कुणाच्या हातात राहणार आहे? त्यामुळे आजचा व्हिडिओ फक्त राजीनाम्यापुरता मर्यादित नाहीये। विद्यार्थ्यांचा एल्गार, विरोधकांचा ट्रॅप, ठाकरे बंधूंचा मोर्चा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमृता बहिणींची फटाकेबाजी। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत की फडणवीसांच्या दिल्लीवारीचा खरा अर्थ काय, आणि जर खरंच त्यांना केंद्रात घेतलं तर राज्याचं काय होणार आहे। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, प्रश्न तुमचे, आवाज आमचा। खरं तर सगळ्यात आधी समजून घेऊया की दिल्लीत नेमकं काय घडलं। तर गेल्या काही दिवसांपासून, म्हणजे जवळपास 36 दिवसांपासून देशात नीट परीक्षेच्या पेपर फुटीवरून मोठा गदारोळ सुरू होता। लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा हा प्रश्न होता। दिल्लीतल्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी ठाण मांडलं होतं, पण 20 जुलैला असं काही घडलं ज्याने सगळ्या देशात आग लावली। दिल्ली पोलिसांनी या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार केला, अशा प्रकारचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आणि मग बस इथेच ठिणगी पडली। या लाठीमारानंतर कॉंग्रेस जनता पार्टी आणि विद्यार्थी संघटनांनी दिल्लीत एवढा मोठा रेड लावला की सरकार अक्षरशः त्यांना घाम फुटला। सोनम वांगचुक यांचं आमरण उपोषण सुरू होतं, त्यांनी उपोषण मागे घेतलं तरी आंदोलनाची धग काही विझलीच नाही। उलट हे सगळं इतर राज्यांमध्ये अजून जास्त पसरत गेलं। काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट, सगळेच विरोधी पक्ष या मुद्द्यावरून सरकारवर तुटून पडले होते। देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सरकारची बदनामी होऊ लागली होती। अखेर एवढा प्रचंड दबाव वाढल्यानंतर नाईलाजाने का होईना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मिळालेले हे एक ऐतिहासिक यशच म्हणावं लागेल। पण या सगळ्या एका राजीनाम्याने भाजपाच्या थिंक टँकला मोठा धक्का दिला आणि इथूनच सुरू झाली फडणवीसांची दिल्लीवारी। आता येऊया आपल्या महाराष्ट्राकडे। इकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं वेगळंच रुटीन सुरू होतं। शनिवारची पहाट, आषाढी एकादशीचा पवित्र दिवस होता। फडणवीस साहेबांनी आपल्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पांडुरंगाची सागर संगीत महापूजा केली, जी की आपली परंपरागत प्रत्येक वर्षी मुख्यमंत्री करतात। सगळं काही भक्तिमय वातावरण होतं, सात्विक आणि शांत वातावरणात सगळं काही सुरू असताना, पण मगाशी म्हणाले ना तसं राजकारणातली शांतता ही वादळापूर्वीची असते। तिकडे दिल्लीत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मंजूर झाला आणि इकडे महापूजेच्या आनंदात असलेल्या फडणवीसांना थेट दिल्लीतून हायकमांडचा फोन आला। ताबडतोब दिल्लीला या असा निरोप आला। फडणवीसांना इतक्या तातडीने का बोलावलं? शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याशी त्यांचा काय संबंध? तर दिल्लीच्या पातळीवर जे घडतंय ना, किंवा जे घडलंय त्यानंतर सरकारला बरेच बदल करावे लागणार आहेत, डॅमेज कंट्रोल करावं लागणार आहे। आता फडणवीसांसारख्या चाणक्याला बोलवलंय म्हणजे नक्कीच केंद्रात काहीतरी मोठी खांदेपलट होणार आहे। पण इथूनच खरा प्रश्न उभा राहतो। हाच तो खरा प्रश्न आहे की जर देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय राजकारणात बोलवलं, त्यांना केंद्रात मोठं मंत्रिपद दिलं, तर मग महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्र आपला कुणाच्या हातात जाईल? हे बघा, आता महाराष्ट्र भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे समीकरण सध्या वेगळं करताच येणार नाही। आजच्या घडीला महायुतीचं म्हणजे भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट जे सरकार राज्यात चाललंय ना, त्याचा रिमोट कंट्रोल आणि ग्लू दोन्ही फडणवीसच आहेत। भाजपमध्ये फडणवीसांनी इतका मास लीडर आणि सगळ्या आमदारांना एकत्र बांधून ठेवणारा दुसरा नेता सध्या राज्यात तरी दिसत नाहीये। एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गट यांची राष्ट्रवादी, या दोन गटांना सोबत घेऊन सरकार चालवणं हे काही इतकंही सोपं काम नाहीये। तिथे देवेंद्र फडणवीसांसारखा प्रॉब्लेम सॉल्व्हर चाणक्यच लागतो। महाराष्ट्रासारख्या राज्याचा गाडा हाकण्याचा त्यांचा अनुभव खूप चांगला दांडगा आहे। जर फडणवीस दिल्लीत गेले तर राज्याचं नेतृत्व कोण करणार? चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, की आणखी कोणता नवा एखादा चेहरा जो दिल्लीतून राज्यात पाठवला जाईल? की मग भाजप महाराष्ट्राची पूर्ण सूत्र एकनाथ शिंदेंच्या हाती सोपून फक्त बॅकसीट ड्रायव्हिंग करेल?
हे सगळे प्रश्न आता निर्माण झालेत. राज्यात जर नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली तर आगामी निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फटका बसू शकतो आणि हे दिल्लीचे नेतेही जाणून आहेत. त्यामुळे महाराष्ट्र कुणाच्या हातात हा प्रश्न सध्या सगळ्यांचीच झोप उडवतोय. आणि फडणवीसांची डोकेदुखी फक्त दिल्लीपुरती मर्यादित नाही, राज्यातही मोठे राजकीय पेच तयार झालेत. एकीकडे विद्यार्थ्यांचा संताप आणि दुसरीकडेच विरोधी पक्षांनी रस्त्यावर उतरून केलेली शक्ती प्रदर्शनं. फडणवीस हे राज्याचे प्रमुख आहेत, त्यामुळे दिल्लीत जरी गेले असले तरी त्यांचं एक लक्ष नक्कीच मुंबईतल्या तिरंगा मार्चवर असणार आहे, जो ठाकरे बंधूंनी घोषित केलाय. या राजकीय संकटातून मार्ग कसा काढायचा यावरच दिल्लीत मोदी शहांसोबत त्यांचा महत्त्वाची एक चर्चा सुरू असल्याची माहिती देखील समोर येते. आता एवढं सगळं टेन्शन, एवढी सगळी चर्चा सुरू असताना एक भन्नाट ट्विस्ट आलाय, तो थेट पंढरपुरातून. म्हणजे पत्रकारांनी जेव्हा अमृता फडणवीस यांना गाठलं आणि विचारलं की फडणवीस साहेब दिल्लीला जाणार आहे का किंवा त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार आहे का, त्यावर अमृता वहिनींनी चांगलीच गुगली टाकली आहे. त्यांनी चांगलंच क्लीन बोल्ड केले. त्या फक्त 2 वाक्यात स्पष्ट बोलल्या की नाही, मला महाराष्ट्रातच राहायचं आहे आणि मी देवेंद्रजींनाही महाराष्ट्रातच ठेवणार आहे. विषय खतम. एवढ्यावरून होतो असं नाही. एकीकडे दिल्लीतून बोलवणं येतंय, राजकारणातले तज्ञ वेगवेगळ्या शक्यता वर्तवतायत की साहेब दिल्लीला जाणार, राज्याचं नेतृत्व बदलणार, आणि दुसरीकडेच अमृता फडणवीस स्पष्ट सांगतायत की मी त्यांना महाराष्ट्रातच ठेवणार. आता सांगा, दिल्लीचे पक्षश्रेष्ठी त्यांचा शब्दप्रमाण मानणार की पक्षाचा आदेश फडणवीसांना मानावा लागणार आहे? राजकारणात काहीही होऊ शकतं. तर मंडळी, असा हा सगळा राजकीय थ्रिलर सध्या सुरू आहे. धर्मेंद्र प्रधानांची विकेट, विद्यार्थ्यांचा आक्रोश, ठाकरेंचा मोर्चा आणि या सगळ्यात इमर्जन्सी कॉलवर दिल्लीला गेलेले देवेंद्र फडणवीस. सगळ्यात मोठा प्रश्न तोच आहे, जर फडणवीस खरंच दिल्लीत गेले तर महाराष्ट्राचं नेतृत्व कुणाच्या हातात जाईल? तुम्हाला काय वाटतंय? राज्यात भाजपाचा दुसरा कोणता नेता आहे जो मुख्यमंत्री पदाची जबाबदारी पेलू शकेल का? की फडणवीसांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण अपूर्णच आहे? तुमचं जे काही मत असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.